पतंग उडवण्याचा आनंद क्षणातच दुःखात बदलला. मूर्तिजापूर शहरातील परदेशीपुरा परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पतंग उडत असताना 10 वर्षीय उमेर शेख फकीर हा चिमुकला उघड्या विहिरीत पडून मरण पावला. ही घटना 19 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 5:10 सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार उमेर हा घराजवळील परिसरात इतर मुलांसोबत पतंग उडवत होता. पतंगाच्या मागे धावत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो थेट 30 फूट खोल उघड्या विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले. आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप अपार आणि स्थानिक नेते सुनील लछवाणी यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवले. मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथकाने अवघ्या 20 मिनिटांमध्ये मृतदेह बाहेर काढला आणि त्यानंतर मृतदेह मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आलं. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक आशिष शिंदे, गणेश सूर्यवंशी यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून उघड्या विहिरीवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.